गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला एक धक्कादायक बातमी ऐकवायची आहे. ती म्हणजे अशी की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 1100 ते 1200 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होतं आहे. बापरे, ऑलमोस्ट 4 ते 4.5%. जेवढं जाण्यासाठी कमीत कमी मार्केटला कधी कधी 1 महिना, 2 महिने, 3 महिने लागतात, ते सडनली मार्केट एवढं गॅप अप ओपन होतं आहे. तर हे होण्यामागचं कारण काय ते आपण जाणून घेऊयात. तर काल रात्री आपण झोपेमध्ये असताना अचानक इंडिया US ट्रेड डील झालेली आहे आणि तसं अनाऊन्समेंट स्वतः ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्याला दुजोरा आपले प्राईम मिनिस्टर मोदी यांनी देखील दिलेला आहे. दोघांनीही ट्विट केलेलं आहे. आणि आता जे 50%चे टॅरिफ्स होते तर ते रिड्यूस होऊन 18%, 18% आलेले आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे कशावरती किती टॅरिफ्स लागतील, कुठे टॅरिफ्स कमी होतील, वॉटेवर वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स असतील, ते अजून काही बाहेर आलेले नाही आहेत. परंतु मेनली जे काही ट्रम्प आहे त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये मेजर गोष्ट हीच आहे की इंडियानं आमच्या सांगण्यावरनं रशियाकडनं ऑइल घेणं बंद केलं आता, आणि त्या आता ऑइल आमच्याकडनं आणि व्हेनेझुएलाकडनं घेतील. ह्या गोष्टी त्यांना आवडल्यामुळे त्यांनी जे काही ट्रेड डील आहे तर त्याला मान्यता दिलेली आहे आणि ट्रेड डील झालेली आहे. त्यामुळे हेच खूपच सडन झालेलं आहे. कुणालाही अपेक्षा नव्हती, कोणालाही काहीही माहीत नव्हतं. परंतु आज जे काही बेरिश मार्केटमध्ये लोक बसलेले आहेत त्यांना प्रचंड नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा. आणि हेच तर म्हणतात की ऑप्शन्स ट्रेडिंग करणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळेच आता साहजिकच आहे, काल रात्री 10:30च्या आसपास ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे मार्केट बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणतो की ज्यांनी कॉल राईट केले असतील, म्हणजे जे मार्केटमध्ये बेरिश असतील, तर साहजिकच आहे त्यांच्या कॉलच्या प्राइसेस किती ब्लास्ट होतील सांगता येत नाही. आणि जे मार्केटमध्ये चक्क बुलिश असतील तर त्यांना किती फायदा होईल तेही पहा. तर मग अशा पद्धतीनं इव्हन FISला सुद्धा काही माहीत नव्हतं, कारण FIS काल चक्क सेलिंग करून गेले होते 1800 कोटींचं, आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2500 कोटींच्या आसपास बाईंगही केलेलं आहे. परंतु एवढं मॅसिव्ह गॅपअप हे बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं, कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. आणि आज होईल अशी तर बिलकुल शक्यता नव्हती, कारण सगळे कंटाळले होते इंडिया US ट्रेड डीलच्या ऑप्टिमिझममध्ये. परंतु ती अचानकच झाली, काही सांगता येत नव्हतं. तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण US मार्केट जर काल तरी पाहिलं तर तेही ग्रीनमध्ये क्लोज आहे. परंतु आज मोस्टली मार्केट ग्लोबल क्यूजला अवॉइड करेल आणि स्पेशल जी काही इंडिया USची ट्रेड डील आहे तर त्याला मार्केट रिॲक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता जर आपण ऑइल प्राईस पाहिले तर ऑइल प्राईस ऑलमोस्ट 4 ते 5% डाऊन झालेले आहेत. त्याच्यामागे अगेन अमेरिका आहे, परंतु ते पाहण्याचं जास्त काही गरज नाही आहे. फक्त ऑइल प्राईस डाऊन झाल्यामुळे तेही आपल्याला फायदेशीरच आहे. तर मग आता पाहूयात की पुढे काय होतं ते. परंतु आजचा दिवस मात्र एकदम सगळ्यांसाठी ग्रीन असणार आहे, एवढं मात्र खरं. परंतु निफ्टी फारच मोठा गॅप ओपन होतो आहे. आता तो सस्टेन होईल का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता साहजिकच आहे, मार्केट 25,000वरनं सरळ उडी मारते 26,000वरती. मग मार्केटमध्ये सगळ्यात पहिला सपोर्ट जो आहे तो ठरणार आहे 26,000, 26,000. जर 26,000च्या वरती मार्केट सस्टेन केलं आणि तिथनं पुढं अजून जर मार्केट जाऊ लागलं तर खूप हायली प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट ऑल टाईम हाय ब्रेक करण्याचे चान्सेस आहेत. आणि इंडिया US ट्रेड डीलमध्ये जे जे काही अपडेट्स आहेत ते हळूहळू समोर येतील. म्हणजे येणारा हा जो आठवडा आहे पूर्ण, त्यामध्ये मार्केट इंडिया US ट्रेड डीलला जे काही फॅक्टर्ड इन आहे ते करायचं काम करेल. आणि कुठल्याही प्रकारची डील होईल अशी शक्यता नव्हती, त्यामुळे मार्केटमध्ये ही गोष्ट फॅक्टर्ड इन नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट ऑल टाईम हाय ब्रेक करू शकतं. परंतु जे मार्केटमध्ये बेरिश होते तर त्यांच्यासाठी हा फार मोठा सडन धक्का आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे साहजिकच आहे की ऑप्शन्समध्ये ट्रेड करताना मी नेहमी सांगतो की खूप कॉशियस होऊन ट्रेड करावं लागतं. एवढं इझी नाही आहे आणि सांगता येत नाही कधी काय होईल, कारण जिओपॉलिटिकली कधी काय होईल ते आपल्या हातामध्ये नसतं. तर होप्सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण आज कुठलीच गोष्ट चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे, लक्षात घ्या. कारण ना कुठला सपोर्ट काम करणार आहे, ना रेजिस्टन्स काम करणार आहे,
ना कुठला ओपन इंटरेस्ट काम करणार आहे. कारण सगळं आज चित्रच बिघडून जाणार आहे मार्केट सुरू झाल्या आणि साहजिकच आहे की एवढे प्रचंड प्रमाणामध्ये शॉर्ट्स पडलेले असतील, त्याच्यामध्ये एवढं शॉर्ट कवरिंग होईल, त्यामुळे मार्केट आज कुठे जाईल ते सांगता येत नाही. आणि मार्केट खाली येण्याचं तसं काही कारणही नाही आहे, लक्षात घ्या. कारण या डीलचीच तर मार्केट वाट पाहत होतं आणि ती झालेली आहे. त्यामुळे रुपी आज स्ट्रेंथन व्हायला सुरुवात होईल, लक्षात घ्या. सगळ्यात आधी रुपी किती स्ट्रेंथन होतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर एवढं सगळं होऊनही जर रुपयामध्ये जर स्ट्रेंथनेस सकाळी 9 वाजता म्हणजे मार्केट आपलं सुरू होण्याच्या 15 मिनटं आधी जर आला नाही, तर काहीतरी पडद्याच्या मागं फार मोठं बिघडतंय हे लक्षात घ्यायला लागेल. परंतु अशी कुठली शक्यता सध्या तरी मला वाटत नाही. त्यामुळे 9 वाजता सगळ्यात आधी आपलं प्री मार्केट पाहण्याआधी तुम्ही जो काही आपला USD INRचा चार्ट आहे तो पहा. त्याच्यामध्ये रुपी किती स्ट्रेंथन ओपन होतोय त्याला फार जास्त महत्त्व आहे. माझ्या मते 1 ते ₹1.5 तरी ॲटलिस्ट स्ट्रेंथ मार्केटमध्ये आली पाहिजे USD INRच्या. तरच आपलं मार्केट जे आहे ते हायर लेवलला सस्टेन होईल. म्हणजेच काय, रुपी अचानक ॲप्रिशिएट होईल डाऊन साईडला आणि मार्केट अचानक बूम होईल अप साईडला आणि तेव्हाच हे कोरिलेशन जे आहे ते सस्टेन करेल. तर होप सो. पाहूयात आता FIs खूप हायली पॉसिबिलिटी आहे की आता FIs जे आहे तर ते त्यांचं सेलिंग स्टॉप करतील आणि हळूहळू ते मार्केटमध्ये यायला सुरुवात करतील. त्यामुळे आता इथून पुढे FIच्या डेटावरती लक्ष ठेवणं अगेन खूप जास्त गरजेचं आहे. तर सगळ्यांसाठी आज विन विन सिच्युएशन आहे. सगळ्यांसाठी आज आपण काय म्हणू शकतो की खूप चांगला दिवस आहे. इंडिया USची ट्रेड डील झालेली आहे. हो, तर मग चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.